म्हटलंय मी पक्षाची तयारी करतोय, संघटना बांधण्याची तयारी आहे. निवडणुका स्वबळावर कराव्यात की त्या ठिकाणी त्या महायुतीत कराव्यात का युतीत कराव्यात, इट्स नॉट माय बिझनेस. ते आमचे वरिष्ठ केंद्र आणि राज्यातले नेते ठरवतात किशोर. आम्ही नाही ठरवत, तो आमचा प्रांत नाही. आम्ही काम करतोय. सरकार आता तर आलेलंच आहे, केंद्रातलं राज्यातलं. आता ह्या सरकारचं जे काही लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या विकास काम आहे ते पोचली तर पाहिजेत ना. मग त्याच्यासाठी कार्यकर्ते हवेत ना, त्याच्यासाठी संघटन तर हवंच ना. मग त्यांना ताकद देणे आमचं काम आहे. आज विषयच नाही निवडणुकीचा. पण तुम्ही एखादा ताकद देताना मित्रपक्ष सुद्धा दुखावले जातात असं त्यातून एकंदरीत नाही ना, आम्ही काही नाही दुखवेल असं मी काही बोललो नाही किशोर, मी काही नाही बोललो. मी परत सांगतो आणि त्यांना पण ते कळलं, ते पण दुखावले नाहीये. इकडे शेखर निकम दुखावले, इकडे उदय सामंत नाही, कोणी दुखावले नाही. मी त्यांच्या घरीच गेलो, उद्या शेखर निकमांच्या घरी पण जाणार आहे. कोणी दुखावलं नाही. हे काही लोक हे परसेप्शन क्रिएट करतात, असं काही नाही. सगळे मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आहे. दे आर व्हेरी सिनियर. ते अशा छोट्या मोठ्या गोष्टी नाही दुखत. त्यांना माहिती आहे प्रत्येक जण आपल्या पक्षाचं काम करतच असतो. दे आर व्हेरी मॅच्युअर्ड. त्यामुळे ते मोठे नेते. असं होत नाही. अशा पद्धतीने वाघाची तयारी करावी लागते. हां, काय म्हणाला? सश्याच्या शिकारीला जाताना वाघाची तयारी करावी लागते असं आपल्याकडे एक म्हण आहे. तसंच लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीला आपली तयारी असावीच लागते बाळा. अरे पण मी त्यांच्या आज प्रत्यक्ष त्यांची भेट घेतली. मी गेलो होतो, त्यांची भेट झाली नाही. अण्णांची भेट घेतली, किरणची भेट घेतली. आम्ही ह्याच्यात काही ते मला काही गैर बोलले नाहीत बाळा. उदयजी मला काही गैर नाही बोलले. उलट मी निवडून आल्यावर त्यांनी मला पहिला फोन केला होता. मी त्यांचे आभार मानले होते. बाबा हे काही नाही. त्यांना पण माहिती आहे ही इज व्हेरी सिनियर आणि हे आहे आमच्या महायुतीतले मोठे प्लेयर आहेत ते. त्यामुळे त्यांना माहिती आहे ते संघटनेचं काम असंच करावं लागतं. त्यामुळे त्यांना मला काही वाटत नाही आमच्या दोघात किंवा त्या सगळ्यामध्ये आमच्या सगळ्यांचं मनोमिलन आहे. आम्ही सगळे छान काम करतो. मी पक्षाचं काम करतोय, संघटनेत हे लक्षात घ्या. मी सरकारी युतीमध्ये चालतं बाळा. संघटना कशी युतीत चालेल? संघटनेला त्यांचे काम करायला DDP आहेत, पंचायत समिती आहेत, ग्रामपंचायती आहेत, लोकसभा आहे, विधानसभा, या सगळ्याची तयारी करावीच लागते बाळानो. नाही बाळा, परत बाळा रत्नागिरी मतदारसंघ नाही किशोर बाळा. आज संपूर्ण रत्नागिरी जिल्हा जो आहे कुठला उत्तर आणि दक्षिण या मतदारसंघात या 5 विधानसभेमध्येच माझं आमदारकीचं काम आहे. त्यामुळे मी जरी पालघर ते सिंधुदुर्ग बघत असलो तरी माझं नोडल एजन्सी रत्नागिरी जिल्हाच आहे. त्यामुळे माझ्याकडे 5 विधानसभा आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या. या 5 विधानसभेला भारतीय जनता पक्षाचा आमदार नाही. त्यामुळे त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देणं, पक्षाचं संघटन वाढवणं आणि समन्वय करणं युतीमधला, महायुतीमधला आणि शेवटच्या माणसापर्यंत केंद्र आणि राज्याच्या सगळ्या योजना पोहोचवणं, हाच किशोर माझा त्याच्यामधला. त्यामुळे मी सातत्याने तुम्हाला रत्नागिरीपासून लांजा राधापूरपासून ते मंडणगड दापोलीपर्यंत माझा प्रवास पण असं आहे ना. आता 29ला निवडणूक आहे. 29ला निवडणुकीत काय होईल हे मला माहीत नाही. त्यामुळे आपण आता कार्यकर्त्यांना संघटन करताना त्यांना जर मी सांगितलं आपण आमदारच राहणार नाही, खासदारच राहणार नाही, ते कार्यकर्ते संघटन कशाला करतील? त्यामुळे पक्ष हा 100% काम करतो. पक्षाचं उद्दिष्ट असतंच कार्यकर्त्यांचं त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाग. आमदारकीची आहे, लोकसभेची निवडणूक आहे, झेडपीच्या, पंचायत समितीच्या, ह्या 5 वर्षाची तयारी म्हणजे संघटनाचं काम. ते करत राहावंच लागतं. आता ज्या वेळेला तिकीट आता मागच्या निवडणुकीत बघितलीच कोण कधी कुठून कसा निवडून आला, ती तयारी करावीच लागते. 29ची गणितं आज मांडून नाही चालत. त्यामुळे 29च्या तयारी करण्याचं काम हे बॅक ऑफिसचं काम माझं आहे, ते मी करतो. आता त्यावेळेला युती असेल, महायुती असेल, आणखीन कोणाला तिकीट देणार, इट्स नॉट माय बिझनेस. मग ते त्यांचं काम करतात. आता 29ला शेखर निकम असतील आमदार, सगळ्यांनी मिळून दिलं तर आम्हाला त्यांचं काम करावं लागेल. पण संघटनेचं काम जे आहे ना ते तेव्हा युती होईल. म्हणून आजपासून संघटनेचं कामच करायचं नाही किशोर, असं होत नाही. तुम्ही त्यामुळे एखादी निवडणूक सुटली तरी दुसरी असते, तिसरी असते. आता लोकसभेचा खासदार आमचाच आहे ना, राणेसाहेब खासदार आहेत आमचे. त्यामुळे आम्हाला त्या भागातलं संघटन बांधावंच लागेल.
त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना इफ अँड बटच्या आहे, पण तयारी करताना तुम्हाला करावी लागते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.